नमस्कार, मी प्रसन्न जोशी. 0 आवरमध्ये आपलं नेहमीप्रमाणे स्वागत. गद्दार, भोंगा, दलाल असे शब्द आपण खरं तर कुणासाठीच वापरणार नाही, कारण आपण सामान्य माणसं आहोत. आपली संस्कृती आपण पाळत असतो. कुणाशी कसं बोलायचं याचे संकेत आपण मानत असतो. मात्र आपल्या राजकारण्यांनी याबाबत सगळं सोडून दिलेलं आहे. ते म्हणतात ना, कमरेचं सोडून जणू काही डोक्याला बांधलेलं आहे असं वाटण्यासारखी स्थिती आहे. त्यात आता महापालिका निवडणुकाच तोंडावर आल्यानं असे शाब्दिक फटाके आणि लवंग्या रोज फुटणार आहेत. आपल्याला सवय करून घ्यावी लागेल, हे तर उघडच आहे. आणि हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे संजय राऊतांची ताजी वक्तव्य. आता तुम्ही म्हणाल, संजय राऊतांची वक्तव्य तर आम्ही रोज पाहतो, ऐकतो, त्यात आता काय नवीन? तर नवीन आहे ती परिस्थिती आणि राऊतांनी गाठलेलं नवं सावज. मगाशी म्हटल्याप्रमाणे सध्या महापालिका निवडणुकांचा मौसम आहे आणि मुंबई पुण्याखालोखाल नाशिक महापालिका ही प्रतिष्ठेची. याच नाशिकमध्ये एका लग्नाला जमलेल्या या संजय राऊत आणि गिरीश महाजन राजकीय वऱ्हाड्यांमध्ये कलगीतुरा रंगला. यात महाजनांनी संजय राऊतांमुळे शिवसेना संपेल अशी टीका केली, तर राऊतांनी महाजनांना पक्ष फोडणारा दलाल म्हटलं. आता या वादाला पुन्हा नाशिकच्या मिसळीच्या तर्रीसारखा झटका दिला तो ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बडगुजर यांनी. नाशिकमधील पक्षांतर्गत बदलामुळे मी माझ्यावरच नाराज आहे अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. आणि इथे हे लक्षात घ्यायला हवं की राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक संपर्क प्रमुख आहेत. आणि विशेष म्हणजे राऊत नाशकात असतानाच बडगुजर मात्र मुख्यमंत्री फडणवीसांकडे काही मागण्यांचं पत्र घेऊन जातात, म्हणजे निमित्त तरी ते असतं. आता या सर्व घडामोडींमुळे महाजनांच्या टीकेवरून एक प्रश्न उपस्थित होतो, जो प्रश्न आहे आजच्या विशेष खास अशा आमच्या या 0 आवरचा मूळ मुद्दा. त्या प्रश्नानंतर आपण जाणार आहोत बाकीच्या विषयांकडे आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत गिरीश महाजन आणि संजय राऊत, जे आपण पाहणार आहोत 0 आवरला. पहिल्यांदा जाऊयात पोल सेंटरला आणि बघूयात आजचा प्रश्न कोणता आहे. सर्वांसाठीचा प्रश्न, याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून उत्तर आणि प्रतिसाद हवा आहे. प्रश्न आहे आजचा: संजय राऊतांना आवरलं नाही तर ठाकरेंची सेना लवकरच संपेल. मंत्री गिरीश महाजनांचा दावा पटतो का? संजय राऊतांना आवरलं नाही तर ठाकरेंची शिवसेना संपेल, हा मंत्री गिरीश महाजनांचा दावा पटतो का? तुम्हाला होय किंवा नाही हा पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी एबीपी माझाच्या एक्स अकाउंटवर, ज्याला आता ट्विटरच्या ऐवजी आता एक्स म्हणतात, फेसबुकवर जाऊन, यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर जाऊन एबीपी माझाच्या हँडल पाशी तुम्हाला हा पोल बघायला मिळेल. त्या पोलमध्ये सहभाग घ्या. तुम्हाला फक्त बटन क्लिक करायचं, ऑप्शन निवडायचं आहे आणि त्याचप्रमाणे या पोलच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट्सही देऊ शकता. तेव्हा तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघू आणि निवडक प्रतिक्रिया तुम्हाला मीडिया सेंटरला याच स्क्रीनवरती पाहायला मिळणार. तर कुंभमेळा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी नाशिकमध्ये दाखल झाले. सोमवारी त्यांचे पुतणे आणि माजी आमदार शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांच्या या विवाह सोहळ्यासाठी फडणवीस नाशिकमध्ये होते. दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. या दोन्ही विवाह सोहळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये नेत्यांची मांदियाळी दिसून आली. मात्र संजय राऊत हे नाशिकमध्ये असताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा होता, त्याला हजेरी लावली तन्मय फडणवीस. आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साईबाबा हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं आणि तिथे ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर फडणवीसांना भेटले. दुसरीकडे ज्यांच्या घरचं लग्न होतं ते विलास शिंदे हेही नाराज असल्याच्या चर्चा आहे. आणि खास या लग्नासाठी एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला आलेले असतानाच याच लग्नाला ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे न गेल्याने, लक्षात घ्या, एकनाथ शिंदे लग्नासाठी मुंबईहून नाशिकला येतात, ते उपमुख्यमंत्री आहेत, आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे न गेल्यानेही चर्चा रंगली आहे विशेष. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विलास शिंदेंच्या मुलाच्या याच विवाह सोहळ्याला संजय राऊतांनंतर कोण पोहोचलं तर त्यांचं नाव आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जसं मगाशी उल्लेख केला. आणि त्याच विवाह सोहळ्याच्या मंचावरून शिंदेंनीही अनेक वक्तव्य केली, सूचक वक्तव्य केली, आमचा विलास शिंदे म्हटलं. आणि त्यामुळे नाशिकमध्ये आता गळतीचा पुढचा अध्याय रंगणार का हे पाहावं लागेल. कोण कोणाच्या लग्नाला येत आहे हा काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय मला वाटत नाही. तो काय फार गांभीर्याने घ्यावा असं मला आता वाटत नाही. एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे ना. हे मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो. त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचं असतं. आता त्यांनी कोणाला बोलवलं मला माहित नाही. आमचा जुना कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा तो
बाकी काही राजकीय गणित कोणी मांडण्याची आवश्यकता नाही. हे मंगल कार्यालय आहे, मंगल सोहळा आहे, शुभमंगल आहे. तेव्हा शिंदेकडे जाणार असं एकनाथ शिंदे हे स्वतः शिंदे असल्यामुळे आपण शिंदेकडे जाणार असं म्हणत होते का विलास शिंदे हे शिंदेकडे येणार असं म्हणत होते, हा अर्थ मात्र ज्याचा त्याने काढायचा आहे. दरम्यान शिवसेनेचे नाशिकमधले नेते विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लागण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्याचं मुख्य कारण ठरले ते या लग्नाच्या निमित्तानं नाशिक संपर्क प्रमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत हे शहरात असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना बडगुजर यांनी आपली नाराजी जाहीर व्यक्त केली. उलट ते असं म्हणाले, मी स्वतःच नाराज आहे, मात्र त्याशिवाय विलास शिंदे ज्यांच्या मुलीचं लग्न होतं त्यांच्यासह 10-12 प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याची जाहीर कबुली त्यांनी दिली. सुधाकर बडगुजर हे नाशिकमधलं ठाकरेंच्या शिवसेनेतले बिनीचे शिलेदार. उद्धव ठाकरे यांनी त्यांना यापूर्वी निवडणुकांमध्ये 2दा उमेदवाऱ्याही दिल्या, महत्त्वाच्या पक्षांतर्गत जबाबदाऱ्याही दिल्या. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधात काही प्रकरणांवरनं गुन्हे दाखल करवले आणि या प्रकरणांमध्ये बडगुजर आणि त्यांच्या मुलाला अगदी उच्च न्यायालयामध्येही धाव घ्यायला लागली होती. यामध्ये काही प्रकरणं आहेत, त्यासाठी आपण जाऊयात. मुळात बडगुजर हे कसे चर्चेत आले, कोणकोणत्या घटना घडल्या त्यांच्या बाबतीतल्या गेल्या काही काळामध्ये, त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात सुधाकर बडगुजर हे व्यक्तिमत्व तरी काय आहे, नाशिकच्या राजकारणात त्यांच्या या मूड स्विंगचे काय अर्थ कसे काढता येतील, त्यासाठी जाऊयात आपण मीडिया सेंटरला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि महायुतीच्या निशाण्यावर होते सुधाकर बडगुजर. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचेही आरोप करण्यात आले होते. एक व्हिडिओ क्लिप फार गाजली होती, ते दोघे नाचत असतानाचा एक क्लिप फार व्हायरल झाली होती. सलीम कुत्तासोबत मैं हूं डॉन या गाण्यावर नाचताना व्हिडिओ व्हायरल झाला. क्राईम ब्रँचकडून त्या बाबतीत चौकशीही झाली. महापालिकेत नगरसेवक असताना स्वतःच्या कंपनीला आर्थिक लाभ मिळवून दिल्याचाही आरोप सुधाकर बडगुजरांवर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही चौकशी सुरू झाली होती. जीवघेणा हल्ला केल्याच्या एका प्रकरणात मुलगा दीपक बडगुजरवर गुन्हा दाखल झाला. मोक्का अंतर्गत कारवाई सुरू होती. राजकीय करिअर संपूर्णपणे पणाला लागलेला असताना नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक लढवली. भाजपच्या सीमा हिरेनकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता शिंदेच्या आणि महायुतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. त्यामुळे ते जेव्हा म्हणतात की मी नाराज आहे स्वतःवरच, त्यावेळी ते म्हणतात ते तसं खरं आहे. दरम्यान बडगुजर नेमकं कोणत्या शब्दात त्यांनी एबीपी माझापाशी स्वतःची नाराजी कबूल केली, परिस्थिती कबूल केली, पाहूयात काय म्हणाले सुधाकर बडगुजर. सगळं कामगार सेनेचा मी अध्यक्ष आहे आणि 2700 कर्मचारी ते युनियनचे सभासद आहेत. त्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. मी स्वतःवरच नाराज आहे. मी नाराज नाही. हे संघटनात्मक बदल मध्यंतरच्या काळामध्ये जे झालेत तेव्हापासून विलास शिंदेसह एक 10-12 लोकांची टीम नाराज आहे आणि वरिष्ठांना पक्षप्रमुखांपर्यंत त्या भावना गेलेल्या असतील. विधानसभेच्या निवडणूक झाल्यापासून आमच्यातलेच काही लोकांनी ती चर्चा पसरवलेली आहे. पण योग्य वेळी योग्य निर्णय होईल त्यावेळेस. आता ठाकरेंची शिवसेना फुटते का, तिला गळती लागली आहे का, याबद्दल अन्य कोणी सांगावं आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्याला टीका करावी हा मुद्दा नाही. हे प्रत्यक्ष बघता येतं. आणि याबद्दल संजय राऊतांना कितीही राग असला आणि उडाले ते कावळे राहिले ते मावळे असं कितीही म्हटलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे हे उदाहरणांवरनं दाखवत आहेत. याला जसं पक्षाकडे सत्ता नसणं कारणीभूत आहे, तसंच अजूनही पक्षातील एककेंद्रित व्यवस्था, निवडक लोकांकडून स्थानिक पातळीला होणारे हस्तक्षेप असे आरोप पक्ष सोडणारे करतायत. दुसरीकडे भाजपचं सरकार आणि शिंदेंना मिळणारा प्रतिसादही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला आणि त्यामुळे आपापल्या भवितव्यासाठीही आता नाराजी अस्त्र सगळे काढू लागले. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात काही काळात ठाकरेंची शिवसेना सोडणारे शिवसैनिक पदाधिकारी. त्यासाठी मीडिया सेंटरला जाऊयात. इथे हे लक्षात घेऊयात की मुळात शिंदे गेल्यानंतर महत्त्वाचे सगळी पहिली फळी तर निघून गेलीच होती. उरले होते ते दुसऱ्या फळीतले नेते. तीच ही नावं बघूयात. मुंबईच्या दहिसर भागातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी प्रवक्त्या संजना घाडी आणि पती संजय घाडी हेही शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले. संजना घाडींना तर प्रवक्ता बनवलं, नंतर परत घेतलं. उत्तर मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे हत्या करण्यात आलेले पदाधिकारी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी यांच्याकडून पदाचा राजीनामा त्यांनी दिला होता. त्यांची अजूनही मनधरणी सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांचा शिंदेच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश झाला. छत्रपती संभाजीनगरात माजी महापौर नंदकुमार घोडले अन्य 10 माजी नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत तिकडे प्रवेश झाला होता. सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते जिल्हा प्रमुख संजय विभूते हे सुद्धा गेले. युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील, मिरजेचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव हेही शिंदे सेनेत गेले. आणि अहिल्यानगर म्हणजे आधीच अहमदनगर आता अहिल्यानगरातूनही ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेत गेल्या काही काळात दाखल झाले. आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागलेली आहे. आता त्याचं जबाबदार भाजप आहे, शिंदे आहेत का कुणी शिवसेनेतलाच नेता आहे, हा मात्र विश्लेषणाचा मुद्दा आहे. मात्र शिवसेनेची सत्ता गेली, पक्षाची 2 शकलं झाली, स्वतःला तुरुंगावास झाला, तरी उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या शिवसेनेची मुलूक मैदान तोफ असलेले संजय राऊत कायम पक्षात राहिले. कोणी जाऊ द्या आणि कोणी मावळे असू द्या, कावळे असू द्या, पण राऊत राहिले आणि पक्षात कायम राहिले. मविया सत्तेतून गेल्यानंतर त्यांच्या रोज सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या पत्रकार परिषदेवरून टीका झाली. त्यांच्या भाजप नेत्यांवरील टीका असो की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षात जाणाऱ्यांबद्दल वापरलेली भाषा असो, खुद्द शिवसेनेतही आपली नाराजी अन्य नेते खासगीत बोलून दाखवतात. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्र आणण्याची अशक्य राजकीय करामत राऊतांनीच घडून दाखवली, हे वास्तव नाकारता येईल का? सत्तेचे वारे बदलल्यावर आपल्या निष्ठेची शिड त्या दिशेला करणाऱ्यांच्या तुलनेत ठाकरे कुटुंबियांची एकनिष्ठ राऊत आणि काही मुठभर नेते जसे की अनिल परब आणि बाकीची मंडळी आहेत हेच कायम राहिले, हे नाकारता येणार नाही. मात्र त्याचवेळी संजय राऊत हेच शिवसेनेच्या ऱ्हासाला कारणीभूत असल्याची टीकाही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत राहिली. अनेकदा संजय राऊतांची भाषा हाही वादाचा विषय राहिला. किरीट सोमय्यांसारख्या नेत्यांना तर त्यांनी थेट टीव्ही माध्यमावर शिव्या दिल्या. संजय राऊत हे रसायन काय आहे ते पाहूयात आणि त्यासाठी काही प्रमुख मुद्दे ज्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात त्यासाठी पुन्हा जाऊयात मीडिया सेंटरला. काय आहेत संजय राऊत, कशा प्रकारे त्यांचा उदय उद्गम आणि आतापर्यंतची वाटचाल राहिली. नाव राऊत, संजय राऊत. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेत संजय राऊत. पत्रकार होते मूळचे आणि त्यांना सामनाची जबाबदारी मिळाली. अन्य नियतकालिकानंतर अत्यंत कमी वयात ते सामनाचे संपादक झाले. त्यांच्या इतका बहुधा तरुण वयातला संपादक पदाचा मान कोणाला मिळाला नसेल. संजय राऊतांच्या अग्रलेखांची अनेकदा प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमात चर्चा झाली. पत्रकार असल्यानं बोलणं आणि लेखन यासाठीचं भाषा प्रभुत्व संजय राऊतांकडे मूलतःच आहे. ठाकरी बाणाला राऊतांचा तडका, यातून बनली संजय राऊतांची स्वतःची स्टाईल. मूळचा ठाकरी बाणा, त्यात राऊतांचा तडका. महाविकास आघाडीच्या निर्मितीत शरद पवारांइतकेच राऊतही सूत्रधार होते, हे नंतर बाहेर आलं. भाजपच्या नेत्यांनी त्यावर टीका सुद्धा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीसांवरही राऊतांनी अनेकदा कठोर टीका केली. जेलवारीनंतर राऊतांकडनं नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं लेखन झालं, ज्यात त्यांनी अनेक गौप्यस्फोट सुद्धा केले. शिंदेच्या बंडावेळी अनेकांकडून राऊतांवर टीका झाली की राऊतांच्या वागण्यामुळे आम्ही सोडलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र कधीही राऊतांना अंतर दिलं नाही. तर असे संजय राऊत, कुणी वंदा कुणी निंदा, मात्र राऊतांनी मात्र कायम ठेवला आपला बाणा. आणि याच संजय राऊत आणि गिरीश महाजन यांची आता नवीन जी लढत सुरू झालेली आहे नाशिकच्या निमित्तानं, ती इतक्या लवकर थांबणारी वाटत नाहीये. निमित्त त्याला ठरलेल्या महापालिका निवडणुका. काय म्हणाले, नाशिकचं तर निमित्त आहे, पण या निमित्तानं धुसफूस पुन्हा समोर आलेले काय म्हणतात ते दोन्ही नेते, जेव्हा त्यांना माध्यमाने विचारलं पाहूया. जो बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशमुखच्या मार्गावर आहे. त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत. मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे. हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. संजय राऊत, आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना, त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली, तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. आणि त्यामुळेच
राऊतांमुळे शिवसेना फुटली, गिरीश महाजन दलाल आहेत, हे राजकारण्यांना एकमेकांच्या विरोधात बोलून या सर्वसामान्य जे हा सगळा राजकीय तमाशा बघत असतात, हे सगळं राजकारण बघत असतात, ही सगळी वक्तव्य बघत असतात, त्यांना काय वाटतंय? आणि हा आपला एकमेव कार्यक्रम 0 आवर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्ही घेत असतो. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला, जिथे आपण जाणून घेणार आहोत लोकांचं म्हणणं काय आहे. मीडिया सेंटरवरती जाऊयात, पोल सेंटरला जाऊयात आणि तिथे पाहूयात या सगळ्या कमेंट्स, प्रेक्षकांनी पाठवलेल्या आणि विविध माध्यमांवर आलेल्या या कमेंट्स म्हणजेच प्रतिक्रिया. आजचा प्रश्न, संजय राऊतांना आवरलं नाही तर ठाकरेंची सेना लवकरच संपेल, मंत्री गिरीश महाजनांचा दावा पटतो का? होय किंवा नाही? हा प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत. मात्र या प्रश्नाला अनुलक्षून तुम्ही कमेंट्स काय दिलेल्या आहेत, प्रतिक्रिया काय दिलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरवरती, पाहूयात प्रतिक्रिया. युट्यूबवरती एबीपी माझाच्या हँडलवरती प्रतिक्रिया आली आहे. सुभाष यांची, नाशिक जिल्ह्यावर बळजबरीनं लादलेले पालकमंत्री आहेत हे. आणखी एक प्रतिक्रिया अमित जाधव यांची, जोपर्यंत सामान्य शिवसैनिक ठाकरेंसोबत आहे तोपर्यंत ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून संपणार नाही. युट्यूबवरची आणखी एक प्रतिक्रिया मिलिंद कुलकर्णी लिहितात, संपलीच आहे की, कुठे काय उरलंय, एकदा मुंबई महानगरपालिका गेली की तिलांजली द्यायला राऊत मोकळे. तर युट्यूबवरती आणखी कमेंट आहे प्रेमकुमार धर्माधिकारी यांची, ठाकरेंची शिवसेना राहिली आहे कुठे संपायला, अशी सुद्धा कमेंट येते. विजयराज लिहितात, ती तर आधीच संपली आहे. शिवसेनेबद्दलचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दलची कमेंट आहे. कैलास पाटील लिहितात, शिवसेना संपवणारेच उलट्या बोंबा मारत आहेत. लहू शिंदे म्हणतात, संजय राऊत खरं बोलतात. तर प्रकाश गरोळे यांनी लिहिलेल्या युट्यूबवरती एबीपी माझाच्या आमच्या हँडलवरती की ती काळजी तुम्ही करू नका, जनता ठरवेल. BS पवार लिहितात, वन मॅन आर्मी ओनली राऊत साहेब. हे मात्र खरं आहे, राऊत हे वन मॅन आर्मी आहेत शिवसेनेचे आणि बाकी कोणी असेल नसेल मात्र ते अंगावरती सगळ्या गोष्टी झेलत असतात. प्रसाद माने लिहितात युट्यूबवरती आमच्या, संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता आहेत, त्यांना बोलण्यासाठीच ठेवलं आहे, त्यामुळे त्यांना आवरण्याची गरज वाटत नाही. आमच्या एबीपी मधच्या एक्स पोस्टवरती आलेली कमेंट आहे देवदत्त राणे यांची, अशी फालतू बडबड करून महाजन पुन्हा तोंडावर आपटणार आहेत, असा टोमणा महाजन यांना. तर फेसबुकवरती एबीपी माझाच्या अकाउंटवर प्रमोद काळे लिहितात, 100% खरं म्हणजे आता वेळ निघून गेली आहे. ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं कार्य राऊतांनी पवारांच्या आशीर्वादाने यशस्वीपणे पूर्ण केलं. एक जुना आरोप आहे हा राऊतांवरती की ते शरद पवारांचे व्यक्ती आहेत, माणूस आहेत म्हणून. गणेश निरगुडकर लिहितात, खरंच आहे, रोज रोज तेच रडगणं गातात राऊत, त्यांच्या बोलण्यात काही तारतम्य असतं का? एबीपी माझाच्या फेसबुक अकाउंटवर आलेली कमेंट गणेश निरगुडकर. पुढे योगेश सावंत लिहितात फेसबुकवरती आमच्या, राऊत यांच्याकडून आवरत नाही म्हणून महाजनांचं वैफल्यग्रस्त विधान आहे. दोन्हीकडनं कमेंट येत आहेत, राऊतांच्या बाजूने आणि महाजनांच्या बाजूने. विजयार पुढे जाऊन तर इतकं लिहितात की राऊत विकले जात नाहीत म्हणून अशा टीका होत आहेत, असं समर्थन केलं त्यांनी. एबीपी माझाच्या फेसबुक हँडलवर आलेली रामचंद्र जाधव यांची प्रतिक्रिया, महाजनांना पक्षात कुणी विचारतं का, असा टोमणा गिरीश महाजनांना सुद्धा. सुभाष कोलासे लिहितात आमच्या एबीपी माझाच्या इंस्टाग्रामच्या हँडलवर, महाजनांनी काय वेगळं सांगितलं, अवघा महाराष्ट्र हे 2019 पासून पाहतोय. पुढे शशांक पलांडे लिहितात इंस्टाग्रामवर एबीपी माझाच्या अकाउंटवर, अजून संपायची काही बाकी आहे का, असा सुद्धा एक टोमणा मारलेला आहे. शिवसेना आता उरलीच किती आहे. भगवंत मेहत्रे लिहितात, जामनेरच्या पलीकडे महाजनांची ओळख नाही, असा टोला त्यांनी महाजनांना लगावलाय. तर एबीपी माझाच्या इंस्टाग्रामवर भावेश होतगर लिहितात, राऊतांच्या बोलण्यानं विरोधकांना त्रास होतो, पक्षातल्या लोकांना नाही, म्हणून तुम्ही त्याला गप्प करताय. याशिवाय एकनाथ शेवाळे लिहितात, राऊतांना थेट मोठी ऑफरच देऊन टाका ना, विषय संपून टाका. एक प्रकारे गमतीने टीका ही कमेंट केलेली दिसते की राऊतांनाच का नाही भाजपमध्ये घेतलं जात, अशी बहुधा ही कमेंट असावी असं मला वाटतंय. आणि यानंतर आपण जाणार आहोत आपले पहिले पाहुणे, स्वतः गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत, ज्यांना आपण विचारणार आहोत ते सगळे प्रश्न आणि ते सगळे आरोप जे संजय राऊतांनी लगावलेले त्यांच्यावरती. गिरीश महाजनजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. माझा पहिला प्रश्न असेल की गिरीश महाजन दलाल आहे, ते पक्ष फोडतात, ते कामच त्यांना दिलेलं आहे, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय मत आहे? उद्धव ठाकरे म्हणण्यापेक्षा त्यांची जी सेना आहे, त्यांची ते जे म्हणतात आमची शिवसेना आहे, उबाठा गट,
हा खरं जरा जमीन जसं होताना दिसतो आहे. कारण संजय राऊत ज्या पद्धतीने रोज बेभानपणे काही बोलत आहेत, बेछूटपणे काही बोलत आहेत, अगदी सगळ्या माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन ज्या पद्धतीने ते आज वक्तव्य करत आहेत, मला वाटतं कोणाला ज्योतिषाची गरज नाही की ही आता उभाठा कुठल्या दिशेने चाललेली आहे. म्हणजे काल ते म्हणले गिरीश महाजन भाजपची दलाली करतात, लोक फोडतात. अरे माझ्या पक्षासाठी तर मी काही करायला तयार आहे, काही माझी तयारी आहे, दलाली नाही, पक्ष वाढवतो आहे मी. पण तुमच्या सगळ्या या बेताल बोलण्यामुळे, बडबडण्यामुळे तुमचा पक्ष तुम्ही कुठे नेऊन टाकला. उद्धवजी तुम्ही अजूनही लक्ष द्या. म्हणजे आतापर्यंत तुमची सेना फुटलेली होती. म्हणजे मागे माननीय भुजबळ साहेब गेलेत, माननीय नारायण नाईक साहेबही गेलेत, माननीय नाईक साहेब नवी मुंबईचे आमचे ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्यातून गेलेत. पण इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तुमचा पूर्ण पक्षच चालला गेला, तुमचा पक्ष राहिलाच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या माणसाच्या बेताल बोलण्यामुळे, या ठिकाणी वागण्यामुळे, या ठिकाणी आज तुम्ही रसातळाला गेलेला आहात. आणि तुम्ही बघा, माननीय बाळासाहेबांनी त्या सुरुवातीला सांगितलं होतं की ज्या वेळेला आमचे विचार हिंदुत्वाशी, म्हणजे आम्ही हिंदुत्वाचे विचार सोडू, त्यावेळेला आम्ही पक्ष हा बरखास्त करेल. माननीय बाळासाहेबांचे भाषण आहे, आमची बांधिलकी या विचारांशी आहे, हिंदुत्वाशी आहे. आणि ज्या वेळेला अशी काही वेळ येईल त्यावेळेला आम्ही पक्ष सगळा संपवून टाकेल. आज माननीय उद्धवजींनी काय केलेलं आहे? मला वाटतं की ज्यावेळेला आमची युती इतक्या व्यवस्थितपणे चालली होती, आमचा संसार इतका चांगला चाललेला होता, असं असताना 19मध्ये ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला आमचं बहुमत आलं आणि तुम्ही 50 आमदार घेऊन त्या ठिकाणी सरळ बाहेर पडलेत. काँग्रेसची तुम्ही युती केली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. मी तुमच्या मातोश्रीवर त्यावेळेला 4 वेळा 5 वेळा फोन केले दिवसभरामध्ये. देवेंद्रजी आम्ही वर्षावर बसलेलो आहोत. आणि त्यावेळेला तुम्ही म्हणतात की आता आम्हाला आमचा मार्ग मोकळा. म्हणजे तुम्ही बघितलं की आता यांचे 100-105 लोक आलेले आहेत, आमचे 40-45-50 शिवाय यांचं काही होत नाही. त्यावेळेला तुम्ही सरळ सुरुवातीपासूनच पवारसाहेबांशी बोललेला होतात. संजय राऊतांनी त्यामध्ये दलाली केली होती. मी सांगतो त्यांनी नाही म्हणावं, त्यांनी आधीच सलगी करून ठेवलेली होती की आपण असं करू म्हणून. आणि खरं शिवसेना फोडायला जबाबदार कोण असेल तर मला वाटतं संजय राऊतही आहेत. आणि उद्धवजींनी त्यांचं म्हणणं ऐकलं, त्यांची जरी नंतर त्यांनी थोड्या वेळाने संध्याकाळी ओढली की आम्ही वेगळा विचार करू. आणि तेव्हापासून तुम्ही बघ अगदी संपायच्या दृष्टीने, म्हणजे जो आपण तो म्हणतो सूर्यास्त, त्या दिशेने जसा होतो त्या दिशेने तुम्ही गेलात. आणि आज तुमचं काय राहिलेलं आहे? काय तुमचं राहिलेलं? फक्त सकाळची बडबड, त्याशिवाय तुमचं काहीच नाही. तुमच्याकडे एवढे मोठे 40-45 आमदार सोडून त्या ठिकाणी गेलेत, आता खासदारी जात आहेत. पुढे भविष्यात कोण राहील हे सांगता येत नाही. तुम्ही आमच्याबरोबर राहिला असतात, आपली युती असती तर आपण वेगाने काम केलं असतं, जोरात काम केलं असतं. पण तुम्हालाही खुर्चीचा मोह झाला. या राऊतांनी तुमच्या डोक्यामध्ये ते घातली खुर्ची. आणि तुम्ही सगळी विचारांची प्रतारणा करून तुम्ही काँग्रेस, सोनिया गांधी जिंदाबाद, मला आठवतं त्यावेळेला शपथ तुम्ही सोनिया गांधीची शपथ हातवर करून घेतली की आम्ही फुटणार नाही म्हणून, शिवसैनिकांनी. यापेक्षा लज्जास्पद काय असू शकतं? आणि म्हणून तुम्ही आमच्याबद्दल बोलू नका. आम्ही तर विचारांशी आम्ही आमच्या प्रामाणिक आहोत. आम्ही कधी त्यापासून डगमगलो नाही, आम्ही कधी दूर गेलो नाही. मी बाल स्वयंसेवक आहे, शाळेत जात होतो तेव्हा मी स्वयंसेवक, शाखेचा स्वयंसेवक आहे. विद्यार्थी परिषदेमध्ये होतो. 7 वेळा मी आमदार झालो. त्याच्या आधी मी जामनेरचा सरपंच झालो. म्हणजे महाविद्यालय सोडल्यापासून लोक मला निवडून देत आहेत. तुम्ही माझी काय दलाली काढतात? आपलं काय? तुम्ही काय करतात? एकदा निवडून येऊन दाखवा. मागच्या दाराने 2 खासदार काय झाले, एवढी तुम्हाला पोपटपंची करता येते. तुम्ही एकदा कुठून तरी निवडून येऊन दाखवा बरं मला. आमदारकीला उभे राहा, खासदारकीला उभे राहा, एखाद्या नगराध्यक्षपदासाठी उभे राहा, मग आपल्याला आपली पात्रता कळेल. संजय राऊत काल म्हणाले की गिरीश महाजन पक्ष सोडणार होते. म्हणजे किती हास्यास्पद विधान आहे. पक्ष सोडणार होते गिरीश महाजन, हे माझ्या रक्तात नाही आहे. मी कट्टर संघाचा स्वयंसेवक आहे. माझ्या मनातही हा विचार येऊ शकत नाही, कधी येऊ शकत नाही माझ्या मनामध्ये हा विचार. 20 वर्ष मी विरोधात काढलेत, 35 वर्षातले 25 वर्ष मी विरोधामध्ये काढलेत. अनेक वेळा त्यावेळेला आम्हाला आमिष दाखवले गेलीत. पण आम्ही कधी त्या आमच्या विचारापासून दूर गेलोच नाही. पक्ष, आमचा विचार हा सर्वस्व आमच्यासाठी आहे. तुमच्यासारखे असे मागच्या दाराने यायचे आणि रोज नुसते काहीतरी बडबड करायची आणि पक्ष संपवायचा, हे काम माझं नाही आहे. पण मग महाजन सर, ही नेमकी परिस्थिती काय आहे? ही नाराजी कसली आहे? हे टोमणे एकमेकांना का मारले जात आहेत? नेमकं काय खतखत आहे? राजकारण काय चालू आहे? सगळे नाराज आहेत.
सगळे नाराज त्यांच्याशी. आता ते म्हणतात दलाली करताना पक्ष फोडतात, आमची गरजच नाही. आमची तुमचा पक्ष फोडायला आमची गरजच नाही. तुम्हीच म्हणजे ते म्हणतात त्याला कुऱ्हाडीचं दांडण गवताला काय, तशातला प्रकार तुमचा झालेला आहे. तुम्ही स्वतःच त्याला जबाबदार आहात. ज्या पद्धतीने तुम्ही बकबक करतात, बकवास करतात, सगळ्या हिंदुत्वाच्या विचाराशी तुम्ही तिलांजली दिली, आज कोणाचं उदात्तीकरण तुम्ही करता आहात आणि त्यामुळे तुमच्याबरोबर राहायला कोणीच तयार नाही. जे कडे शिवसैनिक आहेत ते तर अजिबात तुमच्यावर राहायला तयार नाहीत. ते सगळे सोडून चाललेले आहेत कारण त्यांना तुमची ही पोपटपंची अजिबात आवडत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात, मोदीजींवर बोलतात मान्य, अमित भाईंवर तुम्ही बोलतात, युद्ध सुरू असताना म्हणतात अमित भाईंनी राजीनामा दिला पाहिजे, पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. कोणाची भाषा बोलतात तुम्ही? का पाकिस्तानची, का अतिरेक्यांची? वाटत नाही आपल्याला थोडीफार? आणि म्हणजे काहीही बोलायचं तोंडात येईल ते, अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक उदात्तीकरण ते करतायत आजकाल अनेक लोकांचं. त्यामुळे मला असं वाटतं की हा पक्ष संपवायला कोणाची त्यांना शत्रूची गरज नाही. एकटा माणूस संजय राऊत हा सुद्धा त्याला पुरेसा आहे. पण गिरीश महाजनजी, संजय राऊतांवरती एकदम आक्रमण का? संजय राऊत कसे काय एकदम चर्चेत येतात, ते कसे काय लक्ष बनलेले? त्यामुळे त्याचं नेमकं काय समीकरण आहे, काय गणित आहे? त्यांनी सुपारीच घेतलेली आहे. त्यांनी शिवसेना संपवायची सुपारीच घेतलेली आहे. मी म्हणत नाही आहे, हे सगळ्यांना वाटतं आहे. जे त्यांच्या पक्षात आमदार खासदार आहेत त्यांनाही ते वाटतं, ते बोलून दाखवत आहेत. ते तिथे राहायला आता उत्सुक नाही आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की थोडा वेळ बघा काय काय होतं तर. आणि आता तर निवडणुका समोर आहेत ना, तुम्ही एवढ्या गोष्टी करतात ना, आता निवडणुका समोर आहे. तुम्ही या, लढा आणि मग बघा जनता काय तुमच्या पारड्यामध्ये मतं देत आहेत. पण एक शब्द तुमच्याबद्दल वापरला गेला आणि तो तसा आक्षेपार्ह आहे, मलाही मान्य आहे. पण दलाल म्हटलं गेलं, त्या बाबतीत काय नेमक्या भावना आहेत? नाही, त्यांनी मला काय म्हटलं तर याच्याशी मला काही फार कर्तव्य नाही. आणि संजय राऊत काय बडबडतात, ते पंतप्रधानांबद्दल काय घाण बोलतात, ते माननीय अमित भाईंबद्दल काय बोलतात, ते देवेंद्रजीबद्दल काय बोलतात, ते शिंदे, त्यांच्या जिभेला कुठेही हाड नाही. आणि त्यांना कोणी त्यांना सिरियस घेत नाही. त्यांनी काही बडबड केली तर लोक त्यांना काही कोणी सिरियस घेत नाही. कोणी त्यांना सिरियस घेत नाही. कारण हा माणूस काय आहे, काय बोलतो, याचं कर्तृत्व काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणून मी म्हटलं की त्यांनी एखाद्या इलेक्शनमध्ये उभं राहावं. आम्ही 8 वेळा निवडून आलेलो आहोत. आमची काय दलाली करताय तुम्ही? लोक आमच्या पाठीशी आहेत, जनता आम्हाला मतदान करते. 40 वर्ष कॉलेज सोडल्यापासून मी सतत 8 वेळा निवडून आलेलो आहे, कमी नाही आलेलो. त्यांना म्हणा एकदा जनतेच्या दरबारात या, निवडणूक लढून दाखवा, निवडून येऊन दाखवा, मग तुम्ही एवढी बडबड करा. महाजन सर, महाजनजी, तुमच्या मनातला हा जो राग आहे, म्हणजे समजू शकतो अर्थातच कोणालाही राग येऊ शकतो, पण त्यामागे असं काही कारण आहे का? कारण अशी एक चर्चा अशी होती की मवियाच्या काळामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होत होता. जसा दावा आता संजय राऊत करतात की मला अडकवलं गेलं किंवा काय, तसं एकदा देवेंद्र फडणवीसांनी पण केलेलं की उद्धव ठाकरे तर अटकेत टाकणार होते, पण तुम्ही सुद्धा टार्गेटवर होता. त्या आठवणींमुळे हा सगळा राग तुमच्या मनात साकळलाय का? राग जमा झालाय का? काय नेमकं घडलं होतं? खरंच अडकवण्याचा प्रयत्न झाला होता का? गिरीश महाजनजी, माझ्यावर खूप खोटे आरोप करण्यात आले, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. 3.5 वर्षानंतर पुण्यामध्ये मी कोणाला तरी फोनवर धमकी दिली, माझ्या पीएनी कोणाला तरी चाकू मारला आणि 5 लाख रुपये घेतले, अशी खोटी कंप्लेंट करण्यात आली. आणि त्याचं रेकॉर्डिंग सगळं वकिलांचं आहे, सरकारी वकिलांचं, की आम्ही कसं फसवलं गिरीश महाजनला म्हणून आहे ना. ते विधानसभेमध्ये माननीय देवेंद्रजींनी सगळं दाखवलं लाईव्ह पिक्चरसारखं, की गिरीश महाजनला कसं फसवायचं, गिरीश महाजनला कसा मोकाट टाकायचा. त्याला मोकामध्ये टाकला की लगेच देवेंद्रजी कसे हँडिकॅप होतील, ते हँडिकॅप झाले की भाजप कसा संपेल, हे तुमचे सगळे प्लॅन पोलिसांना घेऊन हे आहेत ना आमच्याकडे. तासाच्या सगळ्या व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत त्या सगळ्या. त्यामुळे मला चिंता नाही. मी कधी डगमगलो नाही. मोकाट टाका का कुठे कशात टाका, NPT करा माझं, खोट्या केसेस माझ्यावर, पण सत्य परमेश्वराला मान्य आहे. कुठून कोणी काय काढली ती कॅसेट, त्याच्यामध्ये मला माहिती ती CD त्यांची, आणि त्याच्यामध्ये सगळं आलं, त्यामध्ये सगळं आलं. आणि ते आल्यावर हे सिद्ध झालं की बाबा हे कशा पद्धतीने खोटे नाटे गुन्हे दाखल करतायत. गिरीश महाजन असं भरोसा नसेल तर कुठेतरी तो मुंबईत पुण्याला, जळगाव मुंबईला येत असताना त्याच्या गाड्या अडवा, पोलिसांना काहीतरी बॅरिकेड लावायला लावा चेकिंगच्या नावाखाली. त्याच्या गाडीमध्ये ड्रग टाकून द्या चांगले, 2-3 कोटी रुपयाचे, 50 लाखाचे, कोटीभर रुपयाचे, त्याच्यामध्ये त्याला अडकवा. मग त्यात त्याला 2 वर्ष बेल मिळणार नाही. हे सगळं तुमचं स्पेशल सरकारी वकील चव्हाण, त्यावेळेचे DCP, इन्स्पेक्टर, त्यांची चर्चा ही लाईव्ह आहे, सिनेमासारखी आहे.
आणि म्हणून तुम्ही किती प्रयत्न केलेत तरी मी काही डगमगलो नाही. म्हटलं जे होईल ते होईल. मी असा पक्षाच्या विचारापासून लांब जाणारा माणूस अजिबात नाही. कोणापुढे विनवण्या करायला मी गेलो नाही, तुमच्याकडे आलो नाही, असं नाही. मान्य देवेंद्रजींना अडकावं म्हणून त्याच्यामध्ये किती प्लॅनिंग होतं. मलाच नाही, देवेंद्रजींना अडकावा, त्यांचं काहीतरी शोधून काढा, काही खोटे खोटे आरोप करा, हे तुमचेच सगळे प्लॅन आहेत. अनिल देशमुखांनी मला स्वतः सांगितलं की बाबा माझं नाईलाज आहे, मला हे करावं लागतं आहे. अनिल देशमुख म्हटलेत स्वतः, मला काही इच्छा नाही आहे पण मला नाईलाजाने करावं लागतं आहे, माझ्यावर प्रेशर आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी ते बोललेत. आणि म्हणून माझा पक्ष बदलायचा काही विषयच नाही. राजकारणाच्या पलीकडे आणि सत्ताधाऱ्यांच्या या गलियारांमध्ये किंवा त्यांच्या या अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये काय चाललेलं असतं हे या निमित्तानं बघायला मिळालं. अर्थात असेच आरोप दोघांवरती होत आहेत, तुमच्यावरही होत आहेत, तुम्ही त्यांच्यावर करताय. पण गिरीश महाजनजी धन्यवाद, सविस्तर वेळ दिला आणि प्रत्येक प्रश्नाला खास करून शेवटचा मुद्दा तर फार महत्त्वाचा आहे. अनेक गोष्टी या निमित्तानं कदाचित पहिल्यांदा पुढे आले असतील. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्यासाठी. यानंतर आपल्यासोबत दोन खास पाहुणे, त्यांना आपण जाऊन विचारणार आहोत नाशिकचं एक राजकारण आणि गिरीश महाजन आणि संजय राऊतांमध्ये जे झालेले त्या बाबतीत. आपल्यासोबत आहेत नितीन भालेराव, नाशिक स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत, आणि जयंत माइंडकर जे राजकीय विश्लेषक आहेत. दोघांचं स्वागत. नितीन भालेराव, मला तुमच्याकडे यायचं आहे. नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय? बडगुजर म्हणतात की मी स्वतःवर नाराज आहेत आणि दिलीप शिंदे आणि त्यांचे पदाधिकारी शिवसेनेवर नाराज आहेत. काय चाललंय? गळती आम्ही संभाजीनगरमध्ये बघितली, कोकणात बघितली, कोल्हापूर, सांगली, मुंबईत बघितली, आता पाळी नाशिकची आहे का? नितीन भालेराव. निश्चितपणे प्रसन्न की नाशिकमध्ये गळती लागली आहे यात तर काही शंका नाही. अगदी माजी आमदारांपासून नगरसेवकांपर्यंत जवळपास 50% जास्त शिवसेना उभाठा पक्ष हा रिकामा झाला आहे. आता जो सगळा वाद आहे हा साधारणतः एक 15 माजी नगरसेवकांचा एक ग्रुप यांना पक्ष सोडायचा आहे, हे पक्षावर नाराज आहेत. ज्याच्यात बडगुजरांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यानंतर विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा शिवसेनेचा मोठा चंक बाहेर पडणार यात शंका नाही. बरं, मोठ्या संख्येने जर आपण बाहेर पडलो तर आपल्याला काहीतरी भविष्यात पदाची अपेक्षा ठेवता येईल हे या नगरसेवकांना किंवा या नेत्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मोठ्या संख्येने एकत्रितपणे बाहेर जाण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र शिवसेनेकडे जायचं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जायचं का भाजपमध्ये जायचं याच्याबद्दल मात्र मतभिन्नता ही आढळून येते. कारण भाजप पक्षाकडनं त्यांना कुठल्याही पद्धतीचं आश्वासन दिलं जात नाहीये. आधी तुम्ही पक्षात सामील व्हा, आधी तुम्ही पक्षात या, मग तुमचा विचार केला जाईल, अशा पद्धतीचं भाजपची भूमिका आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे, श्रीकांत शिंदे नाशिककडे खास लक्ष देऊन आहेत. ते मात्र पक्षाला प्रवेशाच्याच वेळेला काही शब्द देण्याच्या नितीनजी, म्हणजे हे फार इंटरेस्टिंग राजकारण आता नाशिकमध्ये चालू आहे, ज्याचा अर्थ असा की आता पुढे ऑपरेशन असणार. म्हणजे सगळ्या महापालिका महत्वाच्याच आहेत, पण मुंबईच्या नंतर सगळ्यांचं लक्ष, खास करून शिंदे आणि भाजपचं लक्ष आहे ऑपरेशन नाशिक, मिशन नाशिक. प्रसन्न, याच्यात एकच गोष्ट फक्त मी ऍड करू इच्छितो की नाशिक पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे आणि त्याच्यामुळे करोडो रुपयांचा वेगळा निधी मिळणार आहे नाशिकला विकासाकरता. जरी कुंभमेळा प्राधिकरण हे स्वतंत्र स्थापन करून त्याच्या मार्फत त्याचं वितरण होणार असलं तरी नगरसेवकांनी सुचवलेली कामं आणि आमदारांनी सुचवलेली कामं याच्याकडे सगळ्यांचं जास्त लक्ष आहे. कुंभमेळ्याचं गोदावरीचं पवित्र तीर्थ, हे पवित्र तीर्थ सर्वांना मिळावं, त्यामुळे प्रत्येकाची अभिलाषा असणार की त्या अमृत स्नानामध्ये मलाही स्नान करता यावं. आता ज्याचं त्याचं स्नान वेगळं आहे. पण तुर्तास धन्यवाद नितीनजी, आपण सविस्तर विश्लेषण केलं यासाठी. आपल्यासोबत जयंत माइंडकर पण एक छोटीशी कमेंट मी त्यांची घेणार आहे. जयंत माइंडकर, आता स्टेज सेट झालंय का? नाशिकवरनं बिगुल फुंकलं गेलंय का महापालिका निवडणुकांचं? मी नाशिक वरून असं म्हणत नाही, पण ओव्हरऑल भाजपचं लक्ष हे मुंबईसह पूर्ण महापालिका आपल्या हातात आणायच्या आणि त्याच्याकरता एक प्रकारे बळी देण्याचा प्रकार म्हणून संजय राऊतांच्यामुळे शिवसेना फुटली हे सांगितलं जात आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता हा पक्षाध्यक्षाच्या मताच्या विरुद्ध बोलू शकत नाही. त्याच्यामुळे सकाळी 9 वाजताची पत्रकार परिषद असू दे किंवा भाजपचा हात सोडून काँग्रेसकडे जाणं असू दे, त्याच्यामध्ये संजय राऊतांनी केलेली मध्यस्थी असू दे, ही सगळी मध्यस्थी उद्धव ठाकरेंच्या
ज्याचा अर्थ असा आशीर्वादांनी माइंडकर तुम्ही जे सांगताय त्याची एक दिशा अशी दिसू शकते की याचा अर्थ, आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर सुद्धा आहे, कारण आम्ही आता नंतर दाखवणार आहोत संजय राऊतांची आता मुलाखतच आम्ही दाखवतोय, त्याच्यात एक उल्लेख आहे की मी निर्णय घेत नाहीत, निर्णय वरिष्ठ घेतात, म्हणजे उद्धव ठाकरे, आणि अंगुली निर्देश फार महत्वाचा आहे. माइंडकर तुम्ही आमच्यासोबत राहा. आपण आता जाणार आहोत संजय राऊतांना याच सगळ्या विषयांवर. ते आज दिल्लीत असताना आम्ही त्यांना बोलतं केलं, आमचे प्रतिनिधी माझा सहकारी सोमेश कुलगे यांनी त्यांना बोलतं केलं आणि अनेक प्रश्न विचारले. आपण ते प्रश्न पाहणार आहोत. रेकॉर्डेड इंटरव्ह्यूचा पहिला भाग ज्याच्यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की हे नेमकं राजकीय वातावरण कसं सुरू आहे, काय हालचाल चाललेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, पाहूया. संजयजी, महापालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पुन्हा एकदा तुम्ही सुद्धा चर्चेचं केंद्रस्थानात. काय वाटतंय, वाऱ्याची दिशा काय सांगते? एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष हा जो मोठा पक्ष वगैरे जे काय चाललं आहे तो काय मोठा पक्ष वगैरे नाही. 75% लोक त्यांच्या पक्षामध्ये हे बाहेरचे आहेत. त्या 75%मधले 60%पेक्षा जास्त लोक जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे पीडित लोक आहेत. म्हणजे खोटे गुन्हे दाखल करून, खोट्या केसेस, कुटुंबियांना त्रास देणं, संपत्तीची चौकशी करणं, ईडीचा ससेमिरा लावणं, अशा दहशतीखाली आणून लोकांना पक्षांतर करायला लावायचं आणि मग आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद वाढवायची, दाखवायची. आम्ही ही वाढ नसून ही सूज आहे. कोणती ते मनापासून गेलं आहे का की फार मोठ्या विचारानं, अजित पवार का फार मोठ्या विचारानं गेले, हे जे आमचे लोक गेले आहेत पळून, 40-45 काही आमदार वगैरे काय खासदार, हे तर घाबरूनच गेले आहेत. विचार कुठे या पक्षाला? विचार आहे का मला सांगा. आम्ही अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष पाहिला आहे, आम्ही अडवाणींचा पाहिला, वसंतराव भागवतांचा पक्ष भाजपा पाहिलेला आहे, आम्ही RSS परिवार पाहिलेला आहे. आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला त्यांच्याविषयी काय आदर राहिला. पण आता जे काय सुरू आहे त्यात कोणतीही विचारधारा, संस्कार आणि संस्कृती आहे असं मला मानत नाही. शिवसेना फोडणार, मग राष्ट्रवादी फोडणार, मग काँग्रेस फोडणार. काँग्रेसमुक्त भारत, मोदींचा काय नारा होता? काँग्रेसमुक्त भारत करू शकले का? करू शकले का? उलट त्याच काँग्रेसच्या मदतीनं पहलगावच्या हल्ल्यानंतर विदेशामध्ये जे डेलिगेशन्स पाठवले त्यात त्यांनी काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते घेतले. कारण परदेशामध्ये भारतीय जनता पक्षाला काही स्थानच नाही आहे. परदेशामध्ये आजही पंडित नेहरू, इंदिरा गांधी, बरं का, मनमोहन सिंग, काँग्रेस, राजीव गांधी यांना स्थान आहे आणि त्यांच्या नेत्यांना स्थान आहे. आणि म्हणून ते तुम्हाला शशी थरूर, सलमान खुर्शीद वगैरे हे जे प्रमुख नेते आहेत त्यांना तिकडे पाठवावं लागलं. तुमच्याकडे आहे कोण? तुमच्याकडे सगळे उपरे आहेत, बाहेरचे आहेत, महाराष्ट्रात सुद्धा आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा. आणि राऊतांना आमचा दुसरा प्रश्न होता तो म्हणजे नाशिकमधला वेडिंग डिप्लोमसी. लग्नाचं निमित्त मात्र राजकारण जोरात, लग्न कुणाचं तरी लागतंय, सोयरीक दुसराच कोणीतरी जुळवतं. आणि हाच प्रश्न जेव्हा माझ्या सहकाऱ्यांना विचारला सोमेशने, तेव्हा काय उत्तर दिलं राऊतांनी, पाहूया. एक प्रश्न असा आहे की तुम्ही नाशिकचे प्रभारी आहात, म्हणून नाशिकमध्ये मॅरेज डिप्लोमसी सुरू आहे असं दिसतंय. लग्न दुसऱ्याचं आणि सोयरीक तिसरेच जमवत आहेत. काय वाटतं या सगळ्यांना? हा काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय नाही. मी फक्त नाशिक नसून मी पक्षाचा नेता आहे. मी अनेक गोष्टी पाहत असतो. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राची असेल. आता लग्न कार्याला लोक येत जात असतात. आता विरोधी पक्षाच्या लोकांनी जर आम्हाला आमंत्रण दिलं तर आम्ही जातोच ना. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडे जर उद्या लग्न असेल आणि मला आमंत्रण दिलं तर त्यात राजकारण कसं काय असेल? आम्ही त्या लग्नाला जाऊ, आम्ही त्यांच्या कौटुंबिक कार्याला जाऊ, आम्ही सुखदुःखाला जाऊ. त्याच्यामध्ये राजकारण आणण्याचं कारण नाही. पण सर, म्हणजे विशेषतः नाशिक हा गडही राहिलेला आहे शिवसेनेचा, आणि नाशिक शिवसेनेमध्ये सध्या बडगुजर यांनी CM यांची भेट घेतली. दुसऱ्या बाजूला विलास शिंदे आणि त्यांचे सहकारी म्हणतात की ते नाराज आहेत. तर मग त्या दरम्यान संघटनात्मक बदल कारणीभूत आहेत असंही ते म्हणालेत. या सगळ्याकडे त्या संघटनेला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेबांना प्रत्येक बदल जो पक्षातला असतो आमच्या, हा संजय राऊत करत नाही किंवा इतर कोणी नेता करत नाही. महत्त्वाचा बदल हा आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीनं आणि ते संपूर्ण माहिती घेतल्यावरच ते बदल होतात. माझा संबंध नाही कुठेही, किंवा माझ्यासारख्या माझ्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा
कोणी दोष देऊ नये. बदल हे प्रमुख जिल्हा प्रमुख पदाच्या लेवलचे बदल जे असतात हे जोपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पूर्ण सहमती आणि समाधान होत नाही त्या व्यक्तीविषयी, तोपर्यंत तो बदल होत नाही. इथे संजय राऊत काय म्हणतात हे फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात पक्षप्रमुख निर्णय घेतात, बदल मी नाही करत, पक्षप्रमुख ठरवतात. आणि यामुळे जी काही हालचाल चालू आहे किंवा जे आरोप संजय राऊतांवर होत आहेत, तुमच्यामुळे निर्णय असे घेतले जातात, तुमच्यामुळे नाराज आहेत, याबद्दल संजय राऊत म्हणतात पक्षप्रमुख निर्णय घेतात. आणि हा फार सांकेतिक एक फार अर्थ दडलेलं असं हे उत्तर आहे. दरम्यान पुढचा प्रश्न आम्ही त्यांना विचारला होता तो म्हणजे गिरीश महाजनांचे आरोप प्रत्यारोप याबद्दलचा. त्यावर काय म्हणतात पाहूया संजय राऊत. गिरीश महाजनांनी आता दावा केला, जे खूप मोठे महत्त्वाचे मंत्री आहेत भाजपचे, त्यांनी म्हटलं की शिवसेनेकडे कोणी राहणार नाही आणि तुमच्याकडे बोटं दाखवली जात आहेत की संजय राऊत पुरेसे आहेत सेना संपवण्यासाठी, असं ते म्हणतात. तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं की हा जो आरोप तुमच्यावर केला जातो, किंवा पूर्वी शिंदेचे काही आमदार जेव्हा त्यांच्यासोबत गेले तेव्हा त्यांनी पण काही जणांनी सुरुवातीला तुमचं नाव घेण्याचा प्रयत्न केला होता, तुम्हाला टार्गेट करण्याचं का कारण? मला टार्गेट करणार दुसरं ते कोणाला त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी टार्गेट केलेलं आहे त्या काळामध्ये. त्यानंतर मला टार्गेट करणार. जो माणूस पक्षामध्ये निष्ठेने काम करतो त्याचा त्रास बेईमान लोकांना होतो. आम्ही फाटाफूट रोखण्यासाठी, बेईमानी रोखण्यासाठी, यांचं गलिच्छ राजकारण रोखण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतो. हा बाळासाहेब ठाकरेंचा, सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. हा लांड्या लवाड्या करणाऱ्यांचा, चोर चिलट्यांचा पक्ष नाही. ज्यांनी हे धंदे केले ते घाबरून पळून गेले. नंतर माझ्यावरती आरोप करण्याचं कारण काय आहे? मी कधी सत्तेत नव्हतो. संघटनेचं काम प्रामाणिकपणे करणं याचा जर काही लोकांना त्रास होत असेल माझा, तर ठीक आहे ना, पण मी तुमच्यासारखा पळपुटा नाही. मी अनेक संकट, चौकशांचा ससेमिरा, ईडीचा छळ, तुरुंगवास, आजही कोर्ट कचेऱ्या, हे सगळं सहन करून मी माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आज उभा आहे, पक्षाबरोबर आहे. मला काही नको आहे ना, मला काही नको आहे हा त्यांचा त्रास आहे. किंवा माझी घाबरतं कोण? ज्याची संपत्ती आहे, ज्याने चोऱ्या माऱ्या भ्रष्टाचार करून संपत्ती गोळा केलेली आहे, ते घाबरतात. माझ्याकडे काही नाही आहे. आम्ही फाटके लोक आहोत. जे आम्हाला माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं आहे जीवनभरामध्ये, त्याच्यावरती आम्ही खुश आहोत. आणि हे जे आता पळून गेले त्यांनासुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांनीच दिलं आहे. हे कोण होते लोक? तुम्ही कोणाचंही नाव घ्या, ह्यांना ओळख, प्रतिष्ठा, आजची त्यांची आर्थिक सुबत्ता, हे सगळं माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या 4 अक्षरामुळे मिळालं आहे. आणि मलाही ते मिळालं आहे आणि त्याबद्दल मी ऋणी आहे. मी कमालीचा ऋणी आहे की मला माझ्या पक्षानं आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या कल्पनेपलीकडे मला दिलं. 25 वर्ष दिल्लीमध्ये मी खासदार म्हणून काम करतो आहे ना, हे शक्य आहे का? लोकांना साधं नगरसेवक होता येत नाही, आमदार होता येत नाही. बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी, ठाकरेंनी मला इथे 25 वर्ष खासदार म्हणून पाठवून देशाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये मला उभं केलं. हे मी कसं विसरू शकेन? लोक विसरतात पटकन, लोक स्वार्थी आहेत, लोक नाराज होतात. मी नाराज आहे म्हणतात. अरे काय नाराज व्हायचं कारण काय तुझं? तुला काय कमी आहे? तुला काय कमी दिलं? तू नाराज आहे हे बोलण्यासमोरसाठी तुझ्यासमोर जो कॅमेरा येतो आहे ना, माईक, ही तुझी कुवतसुद्धा पक्षाने निर्माण केली आहे. आणि या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर जे आपण पाहिलं, गिरीश महाजनांच्या प्रतिक्रिया आणि संजय राऊतांच्या प्रतिक्रिया, एक शेवटचा प्रश्न मी घेऊन जातोय. पुन्हा एकदा आपले विश्लेषक आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत, जयंत मायणकर. आणि मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, जे अतिशय महत्त्वाचं बोललेले संजय राऊत, ते असं मायणकरजी राऊत असं म्हणाले, मी निर्णय घेत नाही, पक्ष संघटना त्या संदर्भातले काही फेरफार हे निर्णय उद्धव ठाकरे घेतात, असं ते सरळ म्हणाले, पक्षश्रेष्ठी घेतात. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, या निमित्तानं सरळ त्यांनी जी सारखी टीका त्यांच्यावर होत होती, संजय राऊत निर्णय घेतात, बडवे काहीतरी निर्णय घेतात आणि आम्ही अडकतोय किंवा आमचा काहीतरी त्रास होतोय, याला एकदाची त्यांनी तिलांजली दिलेली आहे आणि यामुळे आता सगळी जबाबदारी उद्धव ठाकरेंवर आहे का?
तशीही कुठल्याही पक्षाची जबाबदारी ही पक्षाध्यक्षांकडेच असतेच. हा बडवे हा जो शब्द राज ठाकरेंनी सुद्धा जेव्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या आसपासच्या त्या लोकांच्या विषयी वापरला होता, तेव्हाही जे काही निर्णय घेतलेले होते, जी काही जबाबदारी दिली होती उद्धव ठाकरेंवर, ती सुद्धा बाळासाहेबांच्या संमतीनेच दिली होती. मी पुन्हा अगदी आताही महाजन आपल्या चॅनेलवर जे काही बोलून गेले ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना अमान्य असलेला एक तरी शब्द ते बोललेले आहेत का, तर ते शक्य नाही. याचं कारण मी एकच वाक्य सांगतो की 2019 जो त्यांनी उल्लेख केला हिंदुत्व सोडण्याचा, ते जाणीवपूर्वक पुढचं बोलले नाहीत. पुढचं असं होतं की उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षांची मागणी केली आणि जर ती 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी मान्य झाली असती तर आजही शिवसेना भाजप युती कायम राहिली असती. आणि त्या मागचं त्यांचं म्हणणं एवढंच होतं की 95 ते 99 शिवसेनेचे मुख्यमंत्री, 2014 ते 2019 भाजपचा मुख्यमंत्री, आता आपण दोघांनी वाटून घेऊ. एक प्रकारे ती मराठीमध्ये म्हण आहे प्रसन्न, गोविंद गोपाळ दोघे भाऊ लिंब लोणचं वाटून खाऊ, तशा प्रकारचं त्यांचं. पण याच्याबद्दल मात्र ते बोलत नाही. आणि हिंदुत्व हा माझ्या दृष्टीने वादाचा. ठीक आहे, माइंड कर तुम्ही एक म्हण सांगितले तर मी पण म्हण सांगणार आणि त्याच्यावरतीच एंड करू. तुम्ही म्हणालात काय, गोविंदा रे गोपाळा आणि काय लिंबू लोणचं आपण मिळून खाऊ म्हणालात तुम्ही. पण मला जयंत पवारांच्या नाटकाचं नाव आठवतंय, वरण भात लोणच्या कोण नाही कोणच्या. आणि आजचे दिवस तसेच आहेत. आज गोविंद गोपाळ नव्हे, आज वरण भात लोणच्या कोण नाही कोणच्या हीच परिस्थिती आहे. ते आता नेमकं कसं होतं या निमित्तानं बघायला मिळालं. नाशिकची सुरुवात झाली आहे त्या वादाची असं म्हणूया. तुर्तास धन्यवाद माइंडकर तुमच्या सविस्तर प्रतिक्रियांसाठी. थेट जाऊयात आपण पोल सेंटरला, जिथे आपण बघणार आहोत आपल्या आजच्या प्रश्नाला लोकांनी कशा प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. आपला आजचा प्रश्न होता, संजय राऊतांना आवरला नाही तर ठाकरेंची सेना लवकरच संपेल, मंत्री गिरीश महाजनांचा दावा पटतो का. 21,000 प्रतिक्रियांपैकी पोल असा आहे, 40% लोकांना वाटतंय की होय ठाकरेंची सेना संपेल जर संजय राऊतांना आवरलं नाही तर. मात्र 60% लोकांना वाटतंय की नाही, असं होणार नाही, हा दावा मान्य नाही. तर हा होता तुमचा कौल, तुम्ही दिलेला प्रतिसाद. तुमच्या मतांचा नेहमीच आदर केलेला आहे एबीपी माझानं आणि 0 आवरने. आणि पुन्हा अशाच पोलमध्ये आपण सहभाग घ्यावा ही विनंती असेल आपल्याला. 0 आवरमध्ये आपण इथे थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.